हॅलो स्टुडंट्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बिझनेस ऑब्जेक्टिव्हचा चौथा प्रकार कुठला आहे, ह्युमन ऑब्जेक्टिव्ह, तो बघणार आहोत की एक्झॅक्टली ह्युमन ऑब्जेक्टिव्हमध्ये कोणत्या बिझनेस ऑब्जेक्टिव्हचा समावेश होतो. ओके, तत्पूर्वी आधी ह्युमन ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय ते समजून घेऊया. ओके, इथे म्हटलं आहे बघा, ह्युमन ऑब्जेक्टिव्स रेफर टू द ऑब्जेक्टिव्ह एम at well-being of the employees in the organization. It include economic well-being of the employees and their psychological satisfaction. This can be achieved by fulfilling the following human objective. म्हणजे ह्युमन ऑब्जेक्टिव्ह काय रेफर करतं तर एम्प्लॉईज जे आहेत, ओके, जे वेगवेगळ्या स्तरावर जे बिझनेसमध्ये किंवा एंटरप्राइजेसमध्ये जे काम करणारे जे वेगवेगळ्या स्तरावरचे जे एम्प्लॉईज आहेत किंवा वर्कर आहेत त्यांचं काय करणं, त्यांना चांगली ट्रीटमेंट देणं किंवा त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्यांचं समाधान कसं होईल ह्या गोष्टींना प्रेफर करणारे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्यांना ह्युमन ऑब्जेक्टिव्ह असं म्हणतात. ओके, ज्यामध्ये काय येतं बघा, पहिलं इकॉनॉमिक वेलबिईंग ऑफ द एम्प्लॉईज. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, एम्प्लॉईज शुड बी गिवन फेअर वेजेस अँड इन्सेंटिव्ह फॉर देअर वर्क डन. They should also be provided with the benefit of provident fund, pensions and other amenities like medical facilities, housing facilities etc. म्हणजे जे एम्प्लॉईज आहेत त्यांना फेअर वेजेस म्हणजे योग्य तो मोबदला किंवा इन्सेंटिव्ह मिळालं पाहिजे त्यांच्या कामाच्या बदल्यात. त्यासोबतच त्यांना वेगवेगळे जे वेजेस किंवा पगाराव्यतिरिक्त ज्या फॅसिलिटीज असतात, म्हणजे मेडिकल क्लेम असेल किंवा पेन्शनची सुविधा असेल किंवा मेडिकल फॅसिलिटीज वेगवेगळ्या असतात त्या म्हणा, प्रोव्हिडंट फंड असेल किंवा हाऊसिंग फॅसिलिटीज, म्हणजे काही ठिकाणी आपण बघतो की कंपन्या काय करतात तर आपल्या एम्प्लॉईजना राहण्यासाठी ते काय करून देतात, घरसुद्धा उपलब्ध करून देतात. मग अशा ज्या काही पगाराव्यतिरिक्तच्या ज्या सुविधा आहेत त्या काय केल्या पाहिजेत, एम्प्लॉईजना पुरवणे, हे सुद्धा काय आहे, एक ह्युमन ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर सेकंड जे ह्युमन ऑब्जेक्टिव्ह येतं ते आहे मोटिवेटिंग एम्प्लॉईज. आता त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, एम्प्लॉईज नीड कंटिन्युअस मोटिवेशन टू इम्प्रूव्ह देअर परफॉर्मन्स इन देअर जॉब. It is the responsibility of the management to motivate their employees by providing them monetary and non-monetary incentives like bonus, increment, promotion, job encouragement, proper working condition, appreciation, etc. Motivated employees put effort and are dedicated toward their job. म्हणजे जे एम्प्लॉईज आहेत आपल्या सोबत काम करणारे त्यांना वेळोवेळी काय केलं पाहिजे, मोटिवेट केलं पाहिजे, त्यांना अधिक त्यांनी चांगलं करावं यासाठी त्यांना इन्करेज करणं हे गरजेचं आहे. आणि हे इन्करेज करताना त्यांना काय ठेवले पाहिजे, त्या बदल्यात त्यांचे जे काही ते काम करणार आहेत त्या बदल्यात त्यांना योग्यता मोबदलाही त्यांना दिला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कशाच्या स्वरूपात आपण देऊ शकतो तर बोनस देणं किंवा त्यांची इन्क्रीमेंट करणं, त्यांना प्रमोशन देऊन आताच्या ज्या पदावर आहेत तिथून वरच्या पदावर त्यांची नेमणूक करणं किंवा वर्किंग कंडिशन्स चांगली देणं, त्यांच्या कामाचं ॲप्रिसिएशन करून त्यांना कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे जे अवॉर्ड्स असतात ते देणं, या पद्धतीने त्यांना काय करणं, मोटिवेट करणं, हे सुद्धा काय आहे, एक ह्युमन ऑब्जेक्टिव्ह आहे की ज्यामुळे काय होतं तर एम्प्लॉईज जे आहेत ते इन्करेज होतात आणि अधिकाधिक चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करतात. ओके, त्यानंतर तिसरं जे ह्युमन ऑब्जेक्टिव्ह आहे ते कोणतं आहे बघा, प्रॉपर वर्किंग कंडिशन. आता त्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, द वर्किंग कंडिशन प्रोव्हायडेड टू द एम्प्लॉईज मस्ट बी हायजेनिक. दिस इज नेसेसरी सो दॅट द हेल्थ ऑफ द वर्कर इज नॉट ॲडव्हर्सली अफेक्टेड. जे कामाचं ठिकाण आहे, जिथे एम्प्लॉई काम करत आहेत तिथलं वातावरण हे स्वच्छ आणि सुंदर असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात हायजेनिक वर्किंग कंडिशन प्रोव्हाइड करणं हे एक काय आहे, ह्युमन ऑब्जेक्टिव्ह आहे की जेणेकरून वर्कर्सच्या हेल्थवर त्याचा काय होणार नाही, कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही आहे. ओके, त्यानंतर चौथं
ह्युमन ऑब्जेक्टिव्ह आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. तर ह्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, एम्प्लॉईज ऑलवेज वॉन्ट टू ग्रो अँड प्रॉस्पर. द ऑर्गनायझेशन शूड अंडरटेक नेसेसरी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. इट मस्ट प्रोव्हाइड प्रॉपर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम टू इम्प्रूव्ह देअर स्किल अँड कॉम्पेटन्सीज. म्हणजे काय, तर एम्प्लॉईज जे असतात, जे कामगार असतात, त्यांना नेहमी असं वाटत होतं की आज जे त्या पदावर आहे तिथून त्यांचं काय व्हावं, त्यांना प्रमोशन मिळावं किंवा त्यांचं इन्क्रिमेंट व्हावं, त्यांना वरचं पद मिळावं. आणि ह्यासाठी जे काही लागणारे जे ट्रेनिंग प्रोग्रॅम असतील किंवा त्यांना न्यू टेक्नॉलॉजीची ओळख करून देणं असतील, हे जे काही आहे त्यासाठी ट्रेनिंग प्रोग्रॅम आखणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सेमिनारची अरेंजमेंट करणं, ह्या सगळे प्रोग्रॅम काय केले पाहिजेत, कंपनीने किंवा एंटरप्राइजेसने केले पाहिजेत की जेणेकरून एम्प्लॉईजचं स्किलमध्ये काय होऊ शकतं, वाढ होऊ शकते. ओके. त्यानंतर नेक्स्ट 5वा पॉईंट आहे सोशल अँड सायकॉलॉजिकल सॅटिस्फॅक्शन ऑफ द एम्प्लॉईज. आता त्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑर्गनायझेशन टॉवर देअर एम्प्लॉईज. The business should provide social and psychological satisfaction to their employees. Employees can feel satisfied if they are put on the right job according to their skill, talents and qualification. The firm should promote attention to the employees' grievances and necessary suggestions should be provided. Psychological satisfied employees put best effort in their work. म्हणजे काय, तर सामाजिक आणि मानसिक समाधान एम्प्लॉईजला कसं मिळेल यावरही काय केलं पाहिजे, बिझनेसने लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून जे एम्प्लॉईज आहेत त्यांना बिझनेसबद्दल आपुलकी निर्माण होऊन ते 100% एफर्टने काय करतील, कामामध्ये आपला सहभाग दाखवतील. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट प्रमोशन. त्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, it is necessary for every organization to have a scientific promotion policy. Deserving employees should be given due recognition in the form of promotion. A promotion brings more money, status, power and authority to the person. It is not only a reward for the good performance given by an employee but it also motivate him to work harder. म्हणजे जिथे ज्या एम्प्लॉईजला प्रमोशन देण्याची गरज आहे तिथे त्या व्यक्तीला प्रमोशन दिलं गेलं पाहिजे किंवा देणं हे सुद्धा एक ह्युमन ऑब्जेक्टिव्हचा पार्ट आहे की प्रमोशनमुळे काय होतं, तर त्यांच्या पगारामध्ये वाढ होते, त्यांचा स्टेटस किंवा जे लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड आहे त्यामध्ये वाढ होते आणि त्यामुळे एम्प्लॉईज काय होतात, इन्करेज होऊन अधिक चांगलं किंवा अधिक बेस्ट देण्याचा प्रयत्न करतात. ओके. त्यानंतर जो शेवटचं जे 7वं ह्युमन ऑब्जेक्टिव्ह आहे ते काय आहे बघा, वेलफेअर अँड सोशल सिक्युरिटी मेसर्स. तर त्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, द ऑर्गनायझेशन शूड प्रोव्हाइड टू इट्स एम्प्लॉईज प्रॉपर वेलफेअर फॅसिलिटीज लाईक कॅन्टीन फॅसिलिटी, transfer facilities, sports and recreation facilities, education for their children and so on. Apart from these, providing social security measures like pension scheme, provident fund and gratuity is necessary. म्हणजे फक्त पगार वाढवून म्हणजे थोडक्यात त्यांची इन्क्रिमेंट करून किंवा त्यांना प्रमोशन देणं किंवा वर्किंग कंडिशन्स मध्ये सुधारणा करणं एवढं पुरेसं नसतं. तर ह्युमन ऑब्जेक्टिव्हमध्ये अजून एक ऑब्जेक्टिव्ह इम्पॉर्टंट मानलं जातं. ते कोणतं, तर त्यांचे जे वर्कर्स असतात त्यांच्या वेलफेअर म्हणजे कल्याणकारी त्यांना सुविधा देणं, म्हणजे ज्यामध्ये पेन्शनची सुविधा सुरू करणं किंवा काय आहे प्रोव्हिडंट फंडची सुविधा करणं किंवा आपण म्हणू शकतो की आपले जे वर्कर्स आहेत त्यांना कॅन्टीन फॅसिलिटी, जिथे ते काम करतात तिथे कॅन्टीनची सोय असणं किंवा ट्रान्सपोर्ट ने आण करण्याची सोय असणं, अशा ज्या सुविधा आहेत की जे किंवा त्यांच्या चिल्ड्रनसाठी एज्युकेशन फॅसिलिटीज देणं. ओके. ह्या ज्या सुविधा ज्या आहेत त्या जर एम्प्लॉईजना
कंपनीकडनं मिळाल्या तसं आपोआपच एम्प्लॉई काय होणार तर कंपनीच्या बाबतीत ते पॉझेसिव्ह होणार आणि ॲज अ आपली कंपनी म्हणून ते काय करणार आहेत आपले 100% एफर्ट लावून आपलं काम करणार आहेत. आणि त्या सगळ्याचा फायदा ही जी आपण 7 ह्युमन ऑब्जेक्टिव्ह बघितले ह्या सगळे जर पूर्ण केली एखाद्या एंटरप्राइजेसनं तर त्याचा फायदा काय होणार तर आपोआपच जर एम्प्लॉईज खुश असतील आणि ते जर त्यांना जर चांगली वागणूक मिळत असेल तर ते चांगल्या पद्धतीने चांगल्या एफर्टने काम करणार, मनापासून काम करणार आणि ह्याचा ऑल ओव्हर जो इफेक्ट असतो तो बिझनेसच्या ग्रोथवर होतो. ओके, आय होप ही जी ह्युमन ऑब्जेक्टिव्ह आता आपण 7 बघितली ती तुमच्या लक्षात आली असतील. चालेल, मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो शेवटचा ऑब्जेक्टिव्हचा प्रकार राहिला आहे कोणता राहिला आहे नॅशनल ऑब्जेक्टिव्ह तो आपण बघणार आहोत. ओके, चालेल, मग थँक्यू.